सो हे गाईस, मला मम्मी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज 27/4/2024 रोजी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे बॉम्बे हॉस्पिटल। तर तिथल्या मॅनेजरनी मला इन्व्हिटेशन आणि चीफ गेस्ट म्हणून मला तिथे बोलवलेलं आहे। तर आम्ही थोड्याच वेळात आपली गाडी येत आहे आणि आम्ही जात आहेत। तर माझी बहीण पण सोबत आहे आणि सर्व त्याच निमित्तानं आपण म्हणजे माझे नातू, माझा आर्यन आहे, संगकार आहे आणि सुमेध आहे। तर यांना मी घेऊन चालली कुठे, त्या निमित्ताने जयंती निमित्ताने गेट ऑफ इंडिया, आणि त्यांना मी जहाजामध्ये होडीमध्ये बसवणार आहे। तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे, सुट्ट्या आहेत म्हणून। चला तर तुम्ही आमची प्रतीक्षा करा तोपर्यंत। आणि खरंच माझी सासूबाई आहे, तर तुम्हाला माहिती आहे आता। आणि गाईज माझी आत्या आहे आणि सासूबाई आहेत, त्यांना गाडी सहन होत नाही। मी बोलत होते त्यांना येत आहे का, पण ते नाही बोलल्या। तर हॅलो गाईज, जय भीम सर्वांना। मी पण आका बरोबर जात आहे आणि तिकडे गेल्याच्या नंतर गेट ऑफ इंडिया पण आम्हाला ती दाखवणार आहे, कारण आम्हाला पण जाता येत नाही कधी। तर ह्या निमित्तानं पण आम्ही तिकडे पण बघूया जाऊन सगळं, आणि होडीमध्ये पण बसणार का ज्यावेळेला या बघा, साधं का होईना पण आपल्याला घरचंच मुंबईचं काही जमत नाही, घरचंच पाहिजे जेवण वडे वगैरे, म्हणून तिला सांगितलं थोडा डाळ भात खा। चला, डाळ भात सगळ्यांच्या आवडीचा आहे, पाणी पण आलं तर सुभेदार रामजीच रत्न हे 14व, सुभेदार रामजीच रत्न हे 14व, डोळे भरभरून आले किती पाहावं, डोळे भरभरून आले किती पाहावं। आता आम्ही आलेलो आहे तर गेट ऑफ इंडिया। तर आता आम्ही बघूया तिकीट भेटते का नाही आम्हाला याच्यामध्ये बसण्यासाठी, जहाजामध्ये एलिफंटा जाण्यासाठी। तर बघा तुम्हाला सर्व नजारा माझा दादा आले आणि मावशी पण आलेली, आई पण आलेली, म्हणजे माझी बहीण साहेब आलेले। आणि आम्हाला परत एका कार्यक्रमाला जायचं आहे, आवर्जून त्याच्यासाठीच आलेलो आहेत। आणि जयंती आहे आज 27 तारखेला। तर बघा, आम्ही त्या निमित्तानं आलोच, पण आता टाईम आहे थोडा आर्टिस्टाला 7-7:30 वाजता तिथे जाऊ आम्ही। जाऊया पहिले आपण समुद्रामध्ये। जाऊया जयंतीच्या सोहळ्यामध्ये। आणि जयंतीचा जसा ऑर्केस्ट्रा आहे, सर्वच काही आहे तिथे,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला आता आम्ही मानवंदना देण्यासाठी जात आहे. चला तुम्हाला घेऊन जातोय. तर बॉम्बे हॉस्पिटल मला बनवलेलं आहे. आम्ही तिकडे जातो. चला जाऊया. तर हे गाईस पोहोचलोय आम्ही. आतमध्ये ऑर्केस्ट्रा आहे, तुम्हाला नक्की दिसेल. आतमधून इकडनं जायचं. या पुढे पुढे. मी वैजयंती सोनकांबळे, पालघर जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांना विनंती करेन की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करायचं आहे. वैजयंती सोनकांबळे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. झोपायला दोघं. तदनंतर रामविलास सोनकांबळे, वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष पालघर यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करायचे आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. तदनंतर सविता रणसूर, इंस्टाग्राम फेम यांनी अगरबत्ती सुगंधित करायची आहे. आपण सर्वजण आलात आणि या आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल आम्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती स्वतः बॉम्बे पडे संस्थेकडून आपल्या सगळ्या मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार मानतो. मी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुकुटपत साहेबांना विनंती करतो की त्यांना शाल देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. वैजयंतीमाला सोनकांबळे आणि सविता रणसूर, इंस्टाग्राम फेम महिला अध्यक्ष श्रीविलास सोनकांबळे, वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष पालघर यांचा सत्कार आपल्या संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुकुटमल करतील. काळाच्या स्वागत करायचं आहे. तदनंतर वैजयंतीमाला सोनकांबळे आणि सविता रणसूर मॅडम, इंस्टाग्राम फेम यांचे महिला अध्यक्ष अरुणा पवार हे स्वागत करतील. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. आपण सर्वजण वेळ काढून आलात आणि आमच्या कार्यक्रमात सोबत वाढवल्याबद्दल आपल्या मान्यवरांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक आभार, धन्यवाद. त्याचप्रमाणे हॅलो
वैजयंतीमाला सोनकांबळे मॅडम यांनी आतापर्यंत जवळजवळ 6 बुद्ध विहार बांधलेले आहेत आणि यापुढे त्यांचा संकल्प आहे की 28 बुद्ध विहार बांधण्याचा त्यांचा संकल्प आहे. मॅडमला शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. सकाळच्या परी बाई बुद्धाच्या विहारी तिथं जाऊन सत्वरी ध्यान लावून करी. मला सकाळी गरज विहारी ग जमाव वाटत. मला सकाळी गरज विहारी ग जमाव वाटत. बुद्ध चरणी गती मजली 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 ग जमाव वाटत. मला सकाळी गरज विहारी ग जमाव वाटत. मला सकाळी गरज विहारी ग जमाव वाटत. बुद्ध चरणी गती मजली ग जमाव वाटत. बुद्ध चरणी गती मजली ग जमाव जोरदार जोर
हे गाईस, तर मित्रांनो खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जयंतीचे पोस्टर बघून एकदम आनंद झालेला आहे. बघा ना, डेकोरेशन खूपच छान केलेलं आहे. आणि दीक्षाभूमी गेट, दिल्ली नागपूर गेट आहे. आतमध्ये या, तुम्हाला मी दाखवतो. एकदमच छान केलेलं आहे. काय डेकोरेशन एकदम म्हणजे हुब्या असं वाटतं की एकदम कलाकृतीला इतका मान द्यावा लागतो. बाबा आणि ते पण ज्ञानेश्वर मोगलमान म्हणजे साहेबांनी आम्हाला इन्व्हिटेशन आणि आम्हाला चीफ गेस्ट म्हणून बोलवलेलं आहे. तर खरोखर साहेबांचं काम फार सुंदर आहे आणि त्यांच्या कार्याला माझा क्रक जरी सर्व. कारण खरोखर बघितलं मी बॅनर वगैरे सर्व आज एकदम मुंबईसारख्या ठिकाणी एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तरी त्यांनी धाडस करून एवढं मोठं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सालाबादाप्रमाणे साजरी करत असतात.
करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम. नक्कीच तुम्हाला कार्यक्रम आवडेल अशी मी अपेक्षा करते. जय भीम, जय संविधान, जय संविधान, नमो बुद्धाय. चला भेटूया नेक्स्ट टाइम लगेच.